ಇದ್ದೀರಾ ಸ್ವಾಮಿಗಳೇ? ಎಲ್ಲರೂ ಊಟ ಮಾತ್ರ ಹಾಕ್ಬಿಡಿ. ಅಯ್ಯೋ ಇಲ್ಲ, ಅದಾನಿ ಹುಡುಕ್ರಪ್ಪ. ಅದಾನಿನಾ ಮತ್ತೆ ಅವಂದೇ ಅಲ್ಲಿ ಲಂಗರ್, ಅದೇ ಬೆಸ್ಟ್ ಊಟ ಇಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತಲ್ಲ ಇವ್ರು ಇವ್ರು ಬಂದ್ಬಿಟ್ರು ಸರ್. ಇವರು ಶಂಕರ್ ಮಠದ ಊಟ ಸಿಗತ್ತೆ ಅಂತ. ಆಹಾ ಹಾ ಅವಲಕ್ಕಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಪೋಹ. ಹೌದಾ? ಹಾಂ, ಇದು ಕಿಚಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಹಾ ಪೋಹ, ಪೋಹ. ಅವಲಕ್ಕಿನ ಒಗ್ಗರಣೆ ಅವಲಕ್ಕಿ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಅದನ್ನು ಪೋಹ ಅನ್ನೋದು. ಚೆನ್ನೈಯಲ್ಲೇ. ಆದರೆ ಒಗ್ಗರಣೆ ಅವಲಕ್ಕಿ ತಿಂದು ಗೊತ್ತಿರೋನ್ಗೆ ಪೋಹನೂ ಇಲ್ಲ, ಗೋಹಾನೂ ಇಲ್ಲ. ಅದ್ರದ್ದು ಸುಖನೇ, ಅದ್ರ ಸುಖ ಅದೇ ನೋಡಿ. ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಒಂದು ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಸ್ವರ್ಗವಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ. ಹೌದು, ಚೆನ್ನಾಗಿ ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಉಪ್ಪಿಟ್ಟ, ಎರಡೊತ್ತು ಉಪ್ಪಿಟ್ಟ, ಒಂದೊತ್ತು ಉಪ್ಪಿಟ್ಟ. ಇವತ್ತು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವಾಗೆಲ್ಲ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲೇ ಅಷ್ಟೇ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇವಾಗ ನೋಡಿ, 2 ದಿನ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 3ನೇ ದಿನ ಉಪ್ಪಿಟ್ಟ ಅಂತ. ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಆದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹೊರಡೆ ಬರಲ್ಲ, ಉಪ್ಪಿಟ್ಟ. ಅಯ್ಯೋ ನಮ್ಮ ಊಟ ಸಿಕ್ಬಿಡ್ತಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಖುಷಿ. ನೋಡಿ, ಇದು ನಮ್ಮ ಶೃಂಗೇರಿಯ ಪೆಂಡಲ್ಲು. ಗುರುಗಳು ಬಂದಿರೋದು. ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ಫಾಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ ಗಾಡಿ. ಇಲ್ಲೇ ನೋಡಿ ಎಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಾಸು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅನ್ನಕ್ಷೇತ್ರ ಇಲ್ಲೂ ಪುರಿನೇ. ಅನ್ನಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಶೃಂಗೇರಿದು. ಮಾಡ್ಬಿಡೋಣ ಬನ್ನಿ ಮತ್ತೆ. ಹಾಂ, ಇವರೇ ಸರ್, ಇವರೇ ಭಗವದ್ಗೀತೆ ಇದನ್ನು ನಡೆಸೋದು. ಹೌದಾ? ಆಲ್ ಓವರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಾರೆ ಅವ್ರ ಕ್ಲಾಸಸ್ಗೆ. ಒಂದು ಸಲಕ್ಕೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 60-70 ಸಾವಿರ ಜನ ಒಂದು ಬ್ಯಾಚ್ಗೆ ಸೇರೋದು. ಜನಾಶ್ರಯ ಸ್ಥಳ, ದಿವ್ಯ ಭವ್ಯ ಡಿಜಿಟಲ್ ಮಹಾಕುಂಭ. ನಮ್ಮ ಗುರುಗಳದ್ದು ನಡೀತಾ ಇದೆ ಪ್ರವಚನ. ಕಾಂಚನ ಶೈಲೀಂ ಸ್ವೀಕೃತ್ಯ ಏತೈಃ ಮಹಾನುಭಾವೈಃ. ಓ ನಮಃ ಶ್ರೀ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಗುರುರಾಜಾಯ ತೇಜಸೇ ಅದ್ವೈತಾಮೃತ ತೃಪ್ತಾಯ ನಿತ್ಯಂ ಶಂಕರ ಭಾನವೇ. ಅನ್ಯೇಷು ದರ್ಶನೇಷು ವಿಷಯೇಪಿ ನಮಃ ಶ್ರೀ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಗುರುರಾಜಾಯ ತೇಜಸೇ ಅದ್ವೈತಾಮೃತ ತೃಪ್ತಾಯ ನಿತ್ಯಂ ಶಂಕರ ಭಾನವೇ. ಅದ್ವೈತೆ ಏವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ತರ್ಹಿ किम् आगच्छति? ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या इत्येव आगच्छति. प्रपञ्चमिथ्यात्वम् आगच्छति. तर्हि यतः साक्षादेव एवं भवति. ನಮ್ಮ ಶಂಕರ ಶೃಂಗೇರಿ ಆಶ್ರಮ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಏಕತಾಧಾಮ್ ಗುರುಗಳ ಪ್ರವಚನ ನಡೀತಾ ಇದೆ. ವಿಧುಶೇಖರ ಭಾರತಿ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ
ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಆದರೂ ಮಿಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಬಸವಣ್ಣನವರದ್ದು. ಶ್ರೀ ಶಂಕರ ಏಕದಂತ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ. बार बार उन्होंने कहा कि संन्यास की आज्ञा, क्योंकि माँ उन्हें बार बार मना करती रही कि मैं आज्ञा करूँ। अब शंकर नदी में कूद गए। जैसे ही वो नदी में कूदे तो मगरमच्छ ने आके उनका पैर जकड़ लिया। उनका पैर जकड़ा हुआ देखकर उनकी माँ बहुत विचलित हो गई और उन्होंने कहा कि ये क्या हुआ, अगर मैं इसको संन्यास की आज्ञा दे दी थी तो शायद ये नदी में कूदता है नहीं, अब क्या होगा, ये कैसे बचेगा, क्या होगा मेरे पुत्र का। और शंकर इस अवस्था में भी अपनी माँ से कह रहे थे कि मुझे संन्यास की आज्ञा दो, मुझे संन्यास की आज्ञा दो। तब उनकी माँ ने मना किया, लेकिन फिर कहा कि यदि ये मगरमच्छ तुम्हारा पैर छोड़ देगा तो मैं तुम्हें संन्यास की आज्ञा दे दूँगी। जैसे ही उनके माँ के मन में ये भाव आया कि मगरमच्छ पैर छोड़ देगा और मैं आज्ञा दे दूँगी, वैसे इस मगरमच्छ ने उनका पैर छोड़ दिया और शंकर नदी से बाहर आ गए। उनके पैर पर एक खरोच भी नहीं आई थी। तब उनकी माँ समझी कि ये अवश्य कोई लीला है, भगवान का कोई संकेत है। तो उन्होंने अपने वचन अनुसार शंकर को संन्यास की आज्ञा दी और शंकर नदी में डुबकी लगाकर फिर संन्यास के लिए यहाँ पर अपनी माँ का आशीर्वाद लेकर निकले। ये कैरल म्यूरल स्टाइल था। इसमें शंकर का जो आगे का जीवन है वो अभी डेवलपिंग फेज में है। संन्यास के लिए जब वो निकले तो उन्होंने अपने गुरु की खोज में कागड़ी से लेकर ओंकारेश्वर तक की यात्रा की। ओंकारेश्वर में उनको उनके गुरु मिले जिनका नाम हुआ गोविंद भगवत पाद। अब ये जो स्टाइल ऑफ पेंटिंग है केरल म्यूरल, गुरुकुल में वो गए थे, वो पूरा हो गया वो? गुरुकुल, हाँ, गुरुकुल में जो उनकी शिक्षा थी, प्रारंभिक जो ज्ञान था वो उनको मिल गया। 8 वर्ष में वो संन्यास लेकर निकल गए थे। तो 8 वर्ष में उनको शंकर कथामृत। अच्छा, वो बहुत ही जल्दी सीखते थे शंकर। 16 वर्ष में उनके ऊपर हास्य रचना। जी, ये एक समूचा चित्र है जिसमें शंकर और उनके 4 प्रमुख शिष्य थे वो बैठे हुए हैं यहाँ पर। और इस स्टाइल ऑफ पेंटिंग में शंकर का पूरा जीवन डेवलप हो चुका है। ये पुनः वही जो जैन और बौद्ध धर्म थे वो बढ़ रहे थे, इस प्रकार से बलि दी जा रही थी, वेदों को प्रमाण नहीं माना जा रहा था। ये उनके माता पिता शिव की उपासना धर्म करते। तो अहिंसा के उस पर था ना, तो बलि का मतलब उस समय वाम मार्ग भी था, वाम पंथ भी था। वाम पंथ को विरोध करके बौद्ध और जैन धर्म वो अहिंसा है। ये उनके माता पिता शिव की उपासना करते हुए अपने संतान प्राप्ति के लिए, उसके बाद यहाँ शंकर का जन्म हुआ। तत्पश्चात 5 वर्ष के शंकर का यज्ञोपवीत संस्कार होते हुए, उसके बाद जब यज्ञोपवीत संस्कार हुआ वो गुरुकुल गए। तो यहाँ ये जो उन्होंने कनकधारा स्तोत्र की रचना की, आंवले वाली कहानी जो हमने देखी, उसके बाद ये 8 वर्षीय उनका स्वरूप जब वो संन्यास की यात्रा मान रहे थे, मगरमच्छ ने उनका पैर जकड़ लिया। इसके बाद शिक्षा आरंभ हुई। जब वो अपनी दीक्षा ले रहे थे, ध्यान निद्रा में बैठे हुए थे, नदी अपने संपूर्ण वेग के साथ बह रही थी और उनका जलस्तर जो है बढ़ता ही जा रहा था। तब शंकर ने ये देखा और कहा कि यदि ये जलस्तर थोड़ा भी बढ़ा तो उनके गुरु का ध्यान भंग हो जाएगा। अब उन्होंने नर्मदा नदी की उपासना की और अपना उसका जो जल था वो अपने कमंडल में समाहित कर दिया। और तब वो नर्मदाष्टकम जैसा जब गाते हैं, जब ये पाद नमामि देवी लगे थे, वो शंकर की रचना है। क्या चाहते हो तुम्हें?
ದುಃಖ ಸಂಭಿನ್ನ ಕ್ಷಯಿಷ್ಣು ಏವ ಫಲಂ ಜನ ವ್ಯಕ್ತಾವ್ಯಕ್ತ ಪುರುಷಾಣಾಂ ವಿವೇಕತೋ ವಿಜ್ಞಾನ ले सकते हैं ತದನಂತರ ಸಮುತ್ಪನ್ನಾದ ಪ್ರಕೃತಿ ಪುರುಷ ವಿವೇಕ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರಾತ್ ಹೋಗಿದ್ದೀರಾ? ಬನ್ನಿ ಊಟ ಮಾಡೋಣ ಕರೆದು ವಿಭೂತಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಸದ್ರೂಪವಾದಿನಃ ಇಲ್ಲಿ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಇದೆ, ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಓಂಕಾರ ಕಾರ್ಯಸ್ಯ ಉತ್ಪನ್ನತೆ ಪ್ರಾಕ್ ಒಳಗಡೆ ಪ್ರಸಾದದ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಹಾಂ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಹಾಂ ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ನೋಡಿ ಎಲ್ಲದು ಸಿಕ್ತು. ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಊಟಕ್ಕೆ. ಪ್ರಸಾದದ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ಇಲ್ಲೇ ಆಗುತ್ತೆ. ಊಟ ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ಊಟ ಕಟ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಸುಖವಾದ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟು ಶಂಕರ ಮಠದ್ದು.